या बातमीचे प्रायोजक आहेत ओंकार प्लास्टिक इंडस्ट्रीज। शेती उपयोगी साहित्य, शेती संबंधी साहित्य आणि इतर साहित्य होलसेल दरात मिळण्याचे जुन्नर तालुक्यातील एकमेव ठिकाण। महाराष्ट्र राज्य अंगणवाडी सेविका व बालवाडी कर्मचारी युनियन आयटकच्या वतीने 4 डिसेंबर पासून अंगणवाडी कर्मचाऱ्यांचे आंदोलन सुरू आहे। दरम्यान आंदोलनाला 26 दिवस लोटले तरी राज्याच्या महिला व बालविकास मंत्री गोंदियात आले असताना मागण्यांचे निवेदन त्यांना देण्यात आले। मात्र अद्यापही या आंदोलनाकडे प्रशासकीय यंत्रणेचे दुर्लक्ष असल्याने आज 29 डिसेंबरला प्रलंबित मागण्यांना घेऊन अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी गोंदिया विधानसभाचे आमदार विनोद अग्रवाल यांच्या घरावर मोर्चा काढत धरणे आंदोलन करत शासनाचा लक्ष वेधण्याचा प्रयत्न केलाय। तर आमदार विनोद अग्रवाल यांनी अधिवेशनात अंगणवाडी सेविका यांच्या मागण्यांना घेऊन प्रश्न मांडले असता याबद्दल अंगणवाडी सेविकांनी त्यांना धन्यवाद दिलेत। तर येत्या 2 ते 3 जानेवारीला मुंबई येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी याबद्दल चर्चा करणार असल्याचं आश्वासन अंगणवाडी सेविकांना विनोद अग्रवाल यांनी दिले। आमदार साहेबांच्या इथं आमच्या मागण्या आहेत। आम्हाला पेन्शन लागू व्हावी आणि आम्हाला 26,000 मानधन सेविका, 20,000 मानधन मदतनीस आणि जोपर्यंत आमचा वेतन श्रेणी लागू होत नाही तोपर्यंत आम्हाला एवढे मानधन मिळायलाच हवे, आम्हाला पेन्शन मिळायलाच हवी आणि ह्या सगळ्या आमच्या मागण्या मंत्रालयामध्ये आमदार साहेबांनी मांडाव्यात आणि आमच्या वतीने बोलावे हे मी त्यांना फार आवर्जून सांगितले आणि आम्ही सगळ्यांना वतीने त्यांच्याकडे आलो आहोत की आम्हाला हे सगळे आमच्या मागण्या तुम्ही मांडा आणि आम्हाला ही मिळायलाच पाहिजे। त्या देशाचा जो भवितव्य पाया बालक निर्माण करतो ते किशोरवयीन मुलींपासून ते गरोदर माता व आणि जे आपण घराची इमारत उभी करतो आणि जो पाया मजबूत करतो ते काम अंगणवाडी सेविका करते। म्हणून आमच्या ह्या मागण्या पूर्ण व्हायलाच पाहिजे आणि त्या पूर्ण होईपर्यंत आम्ही आमचा संप मागे घेणार नाही। संपूर्ण गोंदिया जिल्ह्याच्या आणि महाराष्ट्राच्या ज्या अंगणवाडी सेविका मदतनीस भगिनी आहेत ते आपल्या न्याय मागण्याकरता मागे 27 दिवसापासून सातत्याने ते आंदोलन करत आहेत। मागे विधानसभेमध्ये सुद्धा त्यांनी मोर्चा काढला होता आणि प्रत्येक जिल्ह्याच्या स्थानी सातत्याने त्यांचे धरणे आंदोलन सुरू आहे आणि त्यांच्या मागण्या सुद्धा रास्त आहेत। कारण आता महागाई आणि सर्व गोष्टीचा विचार करता संसार चालवायला कोणत्याही माणसाला किमान वेतन मिळावं ही सर्वांची प्रामाणिक म्हणजे मागणी असते आणि म्हणून त्यांची जे आवाज आहे ते आम्ही विधानसभेमध्ये सुद्धा मी म्हणजे त्यांचा प्रश्न मांडला होता आणि येणाऱ्या 1-2 दिवसामध्ये आम्ही सुद्धा मुख्यमंत्री साहेबांना भेटून त्यांच्या मागण्या रास्त आहेत आणि त्यांच्या सेवानिवृत्तीनंतर सुद्धा त्यांना काहीतरी मिळालं पाहिजे। कारण 65 वर्षाचे वय झाल्यानंतर म्हातारपण येते आणि म्हातारपणामध्ये ते कोणतीही नवीन गोष्ट करू शकत नाही, कोणतेही कामं करू शकत नाही आणि म्हणून त्यांचे जगणे निवृत्तीनंतर सुकर व्हावे ही सुद्धा त्यांची रास्त मागणी आणि याकरता निश्चितपणे आम्ही सरकारकडे या सर्व मागण्या मांडणार आहोत। आज आपल्या घरावर ते आंदोलन घेऊन आले होते, काय आश्वासन दिले आपण, काय म्हणतात? मी त्यांना आश्वासन दिलं आहे कारण त्यांनी आपल्या मागण्या करण्याकरता या ठिकाणी आले होते आणि त्यांनी माझे आभार सुद्धा व्यक्त केला की मी त्यांचे प्रश्न विधानसभेमध्ये मांडले म्हणून आणि मी त्यांना एक ठोस आश्वासन दिलं आहे की मी 2-3 तारखेला मुंबईला जाणार आहे आणि त्या दिवशी निश्चितपणे मुख्यमंत्री साहेबांचे भेटून प्रत्यक्ष त्यांची चर्चा करून त्यांच्या न्याय मागण्याकरता सरकारने गांभीर्याने विचार करावा ही सुद्धा आम्ही शासनाला मागणी करणार आहोत। आणि पूर्ण गोंदिया जिल्ह्याच्या सेविका मदतनीस आज विनोदजी अग्रवाल आमचे गोंदिया जिल्ह्याचे आमदार साहेब हे आहेत आणि त्यांनी हिवाळी अधिवेशनामध्ये आमच्या साईडनी असेंब्लीमध्ये बाजू मांडली, याच्याबद्दल आधी मी त्यांचं खूप खूप धन्यवाद मानते आणि आम्ही आज त्यांच्याकडे आमच्या अंगणवाडी सेविकांच्या ज्या मानधनाच्या मागण्या आहेत, जसं आम्हाला पे स्केल लागू व्हायला पाहिजे, ग्रॅज्युएटी मिळायला पाहिजे आणि जेव्हापर्यंत आम्हाला पे स्केल लागू होत नाही तेव्हापर्यंत आम्हाला 26,000 रुपये मानधन मिळायला पाहिजे आणि आम्हाला तसेच आम्हाला आमच्या ज्या ग्रामीण भागातल्या मिनी अंगणवाडी सेविका आहेत त्यांना मोठ्या अंगणवाडीमध्ये रूपांतर करावं ही पण मागणी आहे आणि आम्हाला पेन्शन लागू करावी। मला आमदार साहेबांनी आमच्या बाजूनी मागणी असेंब्लीमध्ये मांडतो म्हणून त्यांनी आश्वासन दिलं आहे आणि भेटू म्हणून म्हटलं आणि त्यांच्याशी बोलते असं त्यांनी म्हटलं। न्यूज रिपोर्टर चेतन समरीत, आज 24 तास, गोंदिया।
नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज 24 तास सबस्क्राईब करा. त्याचबरोबर बेल आयकॉनवर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन्स. तसेच आज 24 तासची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा. लाईक करून, कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअर सुद्धा करा.